सन्माननीय व्यासपीठ, उपस्थित ग्रामस्थ वर्ग, या सर्वांच्या वतीने वृक्षवत फाउंडेशन यांचं प्रथमतः हार्दिक अभिनंदन करतो. भावी वाटचालीसाठी खूप शुभेच्छा देतो. तसं सांगायचं तर शिर्डीवरून येताना वाळकीपासून आपल्या गावचा म्हणजे झाड रस्त्याच्या दोन्ही तुतर्फा जेव्हा झाड लागवड पाहिली, खूप मोठे सावली पाहिली, वृक्ष लागवड पाहिली अंधारात, तेव्हाच कळलं की इथून अंजनापूर चालू झाले. एवढं सारं काय कमावलं आपल्या गावाने, ग्रामस्थांनी, वृक्षवत फाउंडेशननी. तर पहिल्या भेटीतच समजलं सर ही आपली श्रीमंती आहे. तर या सर्व वृक्ष लागवडीबद्दल आणि रोपण संवर्धन या सर्व गोष्टीच आपण केलं, त्याबद्दल प्रथमतः खूप खूप शुभेच्छा देतो. माननीय मुख्यमंत्री साहेब, वनमंत्री महोदय या सर्वांच्या प्रेरणेने, सर्वांच्या मार्गदर्शनाखाली माननीय आपले कृषी विभाग असेल, जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती मार्फत असेल, काही वृक्ष लागवडी संदर्भात, मनरेगा संदर्भात जी मदत लागेल ती अंजनापूर ग्रामस्थ वृक्षवेध फाउंडेशन यासाठी कधी आपण या ठिकाणी करण्यास हजर आहोत. तर त्याचप्रमाणे हा आपण शिक्षणाच्या बाबतीत लातूर पॅटर्न पाहिलाय, जलसंधारणाबाबत रायगड सिद्धी पॅटर्न पाहिलाय, तर तसाच आपला अंजनापूर पॅटर्न नक्कीच वृक्ष लागवडी संदर्भात महाराष्ट्रात गाजल्याशिवाय राहणार नाही. आणि ज्या ज्या ठिकाणी आमची सर्व्हिस होईल, ज्या ज्या ठिकाणी आम्ही गट विकास अधिकारी, डेप्युटी सीएम म्हणून कार्य करू, तिथे सर्व ठिकाणी आपला अंजनापूर पॅटर्न राबवण्याचा नक्कीच प्रयत्न करू. पुन्हा एकदा सर्व उपस्थित ग्रामस्थ, आप्तेष्ट, पंचक्रोशी ग्रामस्थ आणि सन्माननीय व्यासपीठ या सर्वांच्या वतीनं वृक्षवत फाउंडेशनचे हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो. आणि आपल्या तालुक्याला सर आता किमान 56,000चं वृक्ष लागवडचं आपलं ध्येय आहे, हे सर्वात किमान आहे. तर त्याच्यानंतर मॅक्स आपण किती करू शकतो ते तेवढं कमीच आहे. तर आपल्या म्हणजे वृक्षवत फाउंडेशनला कोणतीही मदत, पंचायत समिती कार्यालय असो, जिल्हा परिषद असो किंवा कृषी विभाग असो, कधी आवश्यक आमच्या फोन करा, एका मिनिटात आपल्याला मदत त्या ठिकाणी होईल अशी ग्वाही देतो आणि थांबतो. धन्यवाद.